थोडी उशिरा झोपली तर माझी सकाळ ती थोडी उशिरा झाली. वाटतं की किती पसारा आहे, किती सामान आहे, पण 6 जण असं होतं. बापरे, 10 रुपये, 10 रुपये. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मीही मजेत. आता सकाळ सकाळ माझी झाली आहे खूप उशिरा, म्हणजे जवळपास 10 वाजलेत तेव्हा माझी सकाळ झालेली आहे. कशामुळे? तर मी ना काल दाताच्या दवाखान्यामध्ये गेलेली होती, तर माझी ट्रीटमेंट झाली होती, त्यामुळे मला रात्री झोपच लवकर आली नाही. कारण खूप उशीर झाला होता मला झोपायला. गोळी वगैरे घेतली तरी आराम पडत नव्हता, म्हणून मी थोडी उशिरा झोपली. तर माझी सकाळ ती थोडी उशिरा झाली 10 वाजता. तशी मी 6 वाजताच उठते बरं का. आणि आज आता मला एका ताईची काल कमेंट आलेली होती, त्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे. त्या बोलल्या होत्या की इथे राहते तिथे किती गर्दाट करून ठेवलेला आहे हा. तर आता कसं सांगू का, आमच्याकडे काय मांडणी वगैरे रॅक वगैरे काही नाही आहे, आणि आम्ही 6 जणी राहतो. आता हे भांडे वगैरे मला घासायचे आहेत बरं का, चहा पाणी रात्रीचं जेवण. त्यामुळे मला एक सांगा, आम्ही रूम करून राहतो, 6 जणी आहेत, तर तेवढा पसारा होणं साहजिक आहे. कारण एवढ्या मुली 1 RK मध्ये राहणं आणि ॲडजस्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की किती पसारा आहे, किती सामान आहे, पण 6 जणी. आमचा विचार करा ना की आम्ही ॲडजस्ट करून राहतो. इथे राहायचं म्हटलं तरी खूप ॲडजस्ट करून राहावं लागतं. मला मान्य आहे गर्दा दिसतोय, पण आता इथे सगळ्या स्टडी करणाऱ्या मुली आहेत, तर त्या गर्द्याकडे लक्ष देतील की स्टडीकडे लक्ष देतील? त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी थोड्याशा इग्नोर करा. आणि ठीक आहे, म्हणजे जसं जमतंय तसं आम्ही आवरण्याचा प्रयत्न करतो, आणि मीही आवरण्याचा प्रयत्न करते. आता संडेला क्लिनिंग आल्यानंतर मी क्लिनिंगचा व्हिडिओ टाकते, म्हणजे तुम्हाला कळेल की आमची रूम स्वच्छ केल्यानंतर किती सुंदर दिसते. बरं, आता मला एवढं सगळं काम पडलंय, एकतर उठायलाही उशीर झालेला आहे. एकटीचे भांडे आहेत बरं का एवढे. झाला सगळं हे. तुमचं सगळ्यांचं झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे? कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. ते रात्री चहा पिला होता तर कप कडक होऊन बसलाय, निघतच नाहीये, भिजत घालावं लागेल. आता तुम्ही म्हणाल ही कढई काळी कशी झाली, तर आता काय सांगावं तुम्हाला ह्या कढईची कथा. ती ऑलरेडी काळी आहे. खरं म्हणजे ना, म्हणजे जेव्हा आपण घरापासून लांब असतो ना, तेव्हा हे 2 भांडे सुद्धा जास्त वाटतात. आणि मी घरी जेव्हा काम करते ना, तेव्हा जाळीभर भांडे असतात, ते त्याचं काही नाही वाटत. पण हे 2 भांडे घासायचे म्हटलं ना तरी पण जीवावर येतं. म्हणजे घरी एवढं काम करते ना तरी पण असं वाटत नाही की काम केलंय चुकल्यासारखं. कारण सतत कोणी ना कोणी बोलायला असतं, कोणी ना कोणी ऐकायला असतं. इथे कसं तुमच्याशीच बोलते, तुमच्याशी संवाद असतो सारखा. अजून मला भरपूर कामं पडली आहेत का. आंघोळ करायची, फ्रेश व्हायचंय, परत टिफिन आणायला जायचंय, मॅम सोबत थोडे गप्पा मारायचे. मॅम सोबतचे व्हिडिओ लवकरच येतील बरं का तुमच्या सगळ्यांच्या भेटीला. कडे निघालीच नाही, कारण कसं झालं का, इव्हेंटला वगैरे गेल्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत, पण तो एडिट करायला मला थोडा टाइम भेटला नाही, त्यामुळे तर ते व्हिडिओ पण लवकर. आमचा नळ थोडा गळतो. हा थोडा वेळ भिजतच ठेवावा लागणार आहे, नाही भिजत तर आम्हाला चहा चाळायला सुद्धा हीच गाळणी आहे. काय करणार ना, 10 रुपयाची चाळणी घ्यायची म्हटलं तरी पण मला असं होतं, बापरे 10 रुपये, 10 रुपये. चला भांडे डन. पोळीसाठी पाणी वगैरे ठेवते, त्यानंतर थोडा व्हिडिओ एडिटिंग करते. चला तर मग आधी पाणी ठेवून घेते, मग आपले व्हिडिओ एडिटिंग करून ब्लॉगचं टाकायचं आहे आपल्याला 12 पर्यंत. तुम्हाला एक सांगू का, सगळे म्हणाल आता हे बाथरूम स्वच्छ नाही. आम्ही बाथरूम घासलेलं आहे, पण ते बोरचं पाणी म्हणतात ना त्याला, क्षारचं पाणी, त्या क्षारच्या पाण्यामुळे तसं झालंय ते.
इकडेच ठेवायचं. आता मला हे सरकूनच घ्यावं लागेल. ते क्षारचं पाणी असल्यामुळे ते हीटरला पण तसं झालंय बरं का. तर पाणी ठेवलेलं आहे. आता पाणी तापेपर्यंत मी करते व्हिडिओ एडिटिंग. आमचा अजून बेड पण आवरायचा राहिला आहे. दिसतोय का तो मागे? 1 मिनटं. आता दिसला? बेड पण आवरायचा राहिला आहे. तो बेड माझा आणि भाग्यश्रीचा आहे बरं का. आणि माझं एडिटिंगचं सामान पण तिथेच आहे. चला तर मग एडिटिंग पण करते आणि तोपर्यंत बेड आवरून घेते. पाणी तापेल 5-10 मिनटांमध्ये. मग आंघोळ केल्यानंतर आपण जाऊयात आपला टिफिन वगैरे आणायला.